नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी 2024चा अर्थसंकल्प अधिवेशन हे सादर झालं होतं। हिवाळी अधिवेशन हे सादर झालं आणि आता परत 2025चं अर्थसंकल्प अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि 14 तारखेपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। तर शिवराज सिंग यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे मागच्या 2024ला सांगितलं होतं की जे काही नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल आणि त्याचबरोबर पीएम किसान योजना असेल, या दोन योजनेत हजार रुपयाचा जो काही वाढीव रक्कम असेल ती दिली जाणार आहे आणि वर्षाला नमो शेतकरी सन्मान निधीचे 9,000 रुपये आणि पीएम किसानचे 9,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांना 18,000 रुपयाचं अनुदान हे दिले जाणार असं सांगण्यात आलं होतं। आता जे काही अर्थसंकल्प अधिवेशन सध्या सुरू आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात काही अपडेट घेतल्या जाते का, यामध्ये काही वाढ केली जाते का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका। मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, सोयाबीनला, कापसाला, इतर पिकाला भाव नाहीत, त्यातून शेतकऱ्यांना जे काही अपेक्षित असेल ते उत्पन्न होताना दिसत नाही। तर मागच्या 2024च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे पीएम किसानच्या योजनेत 1,000 रुपयाची वाढ केली जाईल आणि आता जे काही आपल्याला वर्षापोटी वर्षाला जे काही 6,000 रुपये मिळतात त्याप्रमाणे आपल्याला 9,000 रुपयाचा अनुदान हे वार्षिक दिले जाईल असं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर त्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं। अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करताना असं सांगण्यात आलं होतं की जे काही पीएम किसानची योजना असेल त्याच धर्तीवरती नमो शेतकरी सन्मान निधीचे जे काही शेतकरी असेल त्या देखील शेतकऱ्यांना पीएम किसानचे 9,000 रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेत सुद्धा 9,000 रुपये म्हणजे 1,000 रुपयाची वाढ मानसीप्रमाणे म्हणजे एका महिन्याला केली जाईल असं सांगण्यात आलं होतं। आणि त्याच्या संदर्भात आता जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, 8 डिसेंबरला ही सुरुवात झालेली आहे, आज सुरुवात झालेली आहे आणि आता ही 14 तारखेपर्यंत ही जी काही मोहीम असेल अर्थसंकल्पीय अधिवेशनाची ही चालू राहणार आहे। मग यामध्ये शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या योजनेची अंमलबजावणी केली जाईल। पोखरा योजना असेल याच्या संदर्भात सुद्धा योग्य ते निर्णय घेतले जातील। त्याच्यासाठी जे काही पुरवणी मागणी असेल त्याची मागणी केली जाईल। विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून सुद्धा त्याची मागणी केली जाईल आणि त्याचबरोबर आता नमो शेतकरी सन्मान निधी जी काही योजना असेल महाराष्ट्रात याच्या संदर्भात सुद्धा जे काही 8वा हप्ता असेल त्याच्या संदर्भात सुद्धा जे काही पुरवणीच्या माध्यमातून निधी लागणार आहे त्याची सुद्धा तरतूद केली जाईल। त्या निधीसाठी लागणारा जो काही पुरवणी मागणी असेल ती सुद्धा केली जाऊ शकते आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता असेल त्याची जे काही पैसे असतील त्याची तरतूद केली जाईल आणि त्यानंतर जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता असेल त्याचं सुद्धा वितरण केलं जाईल। परंतु एकंदरीत जे काही शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता नमो शेतकरी सन्मान निधी असेल किंवा पीएम किसान योजना असेल याच्यात वाढ होणं अपेक्षित आहे। कारण तर जे काही आताचा खर्च असेल शेतीवर आधारित असेल आणि जे काही नोकरी धारकासाठी वेतन लागू केल्या जातात त्याच पद्धतीने जी काही नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल 8व्या हप्त्याच्या संदर्भात आणि 9व्या हप्त्यात संदर्भात सुद्धा त्याचा निधी घेतला जाईल आणि त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेत 1,000 रुपयाची ही वाढ केली जाऊ शकते। म्हणजे वर्षाला आपल्याला 9,000 रुपये नमो शेतकरी सन्मान निधीचे आणि पीएम किसानचे 9,000 रुपये अशा पद्धतीने परत तरतूद केली जाऊ शकते। आता जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे त्याच्यात काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता आहे त्याची मात्र तरतूद केली जाईल आणि जे काही पैसे असतील ते शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या काही दिवसात हे वाटप केले जाऊ शकतात। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात काही माहिती आलेली होती आणि त्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।